हो तुम्हाला बघायला लागला, या की आल्या. अहो काय म्हणतोय. अहो हाक मारल्यावर असं ओ ओ केलं ग तर आवाज देत. आणि एक घर आहे मला आवडतं, तर ते सुद्धा आता तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे. ओ तिथे शिस्तीत गाडी घ्या काय. नमस्कार, श्रीशा निकम युट्यूब चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते. तर आज आहे 3:30 मुहूर्तातील मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया. याचा अर्थ असा की ज्याचा कधी क्षय होत नाही असा अक्षय. तर चला आज आम्ही तुमच्यावर म्हणजे इकडे खेडेगावात गावाकडे कशी करतात म्हणजे अक्षय तृतीया साजरी, तर करे वेरे पूजून. मी आता म्हणजे आपण बघतो की मोबाईल वरती किंवा टीव्ही वरती म्हणजे सोनं खरेदी वगैरे ते तर करतात, इकडे पण करतातच. पण आमच्या इकडे थोडीशी वेगळी पद्धत आहे. तुमच्या इकडे असेल तर ती सुद्धा सांगा. आणि जी आम्ही आज अक्षय तृतीया साजरी केली तर ती आता तुमच्या बरोबर पुढे शेअर करत आहे. तर ती तुम्ही आता बघून घ्या. आणि आमच्या इथे अक्षय तृतीयाला अकिती सुद्धा म्हणतात. तुमच्या इथे काय म्हणतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तर चला आता इथं देवपूजा तर झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 8:45 आणि सगळीच कामं आवरलेली आहेत आमची घरातली. नैवेद्य सुद्धा तयार झालेला आहे. तर नैवेद्य सुद्धा तयार झालेला आहे पुरणपोळीचा. अक्षय तृतीयाला सुद्धा आमच्यात पुरणपोळीच असते. तर आमरस तयार झालेला आहे. नंतर येळवण्याची आमटी, तिखट, अळणी, त्याचबरोबर भात आणि इथं असं तळण सुद्धा तळून ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर पुरणपोळी सुद्धा तयार झालेली आहे. आणि ही छोटी पोळी आहे ती गॅसवर ठेवलेली पोळी आहे. तर चला आता इथं मी शाळू काढून ठेवलेले आहेत. म्हणजेच आपल्याला आता अक्षय तृतीयेची पूजा करायची आहे. आमच्या इकडे हे करवर म्हणतात त्याला. तर हे पूजून घ्यायचे. तर हे पुजताना सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर चला आता आपण हे पूजण्यासाठी ह्याच्या खाली ठेवण्यासाठी आपण पत्रावळी घेऊन येऊया. आणि पत्रावळी आणायची तर पत्रावळी जास्त लांब नाही, इथं पुढच्या घरातच मिळते. तर आता तिथे जाऊन पत्रावळी आणायचे. तू कुठे गेली. तर या इथं अशा पत्रावळ्या आहेत. आणि आता ही पत्रावळी आपल्याला सुद्धा न्यायचे. आणि आमच्या इथं पुढच्या ताई आहेत त्या अशा पत्रावळ्या करून ठेवतात. आणि आमच्या गावातली सगळी जण येऊन इथूनच पत्रावळी घेऊन जातात करवर पूजण्यासाठी. आणि सगळ्या गावामध्ये आज ह्या पत्रावळीवरच करवर पूजली जातात. त्याचबरोबर आपण नवरात्रीत सुद्धा घटस्थापना करतो, तर ती घटस्थापना ह्या पत्रावळीवरच होते. तर आमच्या इथल्या ताई आतापासून ह्या पत्रावळ्या लावून सुकवून ठेवतात. म्हणजे आपल्याला घटस्थापना असते त्यावेळेस त्या वापरायला होतात. कारण त्यावेळेस पाणी मिळत नाहीत. तर अजून सुद्धा पत्रावळ्या लावायसाठी त्यांनी एवढी पानं तयार करून ठेवलेले आहेत. आणि अजून सुद्धा भरपूर पत्रावळ्या केलेत. तर अजून पत्रावळ्या करताना सुद्धा आम्ही तुमच्या बरोबर शेअर करतो की त्या पत्रावळी कशी लावतात ते. आणि मी सुद्धा इथं पत्रावळीच न्यायला आलेली आहे, कारण स्मशानभूमीत सुद्धा नैवेद्य ठेवायचा असतो. आणि घरामध्ये सुद्धा याच्यावरच करवर पूजायचं असतं. तुमचं आवरलं. चला
तर आता मी पत्रावळी तर घेतलेली आणि जाऊया आणि लवकर करवर पूजूया, कारण स्मशानभूमीत लवकरात लवकर नैवेद्य द्यायला लागतो आज. तर आई इथं पेपर वाचत बसलेत. चला तर आता ह्यांना बोलवते आणि करवर पुजून घेऊया. तर ते सुद्धा आता तुमच्या बरोबर डीप मध्ये शेअर करतो. तर इथं असा नैवेद्य सुद्धा भरून ठेवलेला आहे, कारण एक स्मशानभूमीत नेण्यासाठी आणि एक हे जे करवर आहे त्यावर मांडण्यासाठी. आणि हे आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता तिथं खाली ह्यांनी शाळू पसरवून घेतील पत्रावळीवरती. डोक्यावर घ्या ना. आणि आता ह्यांनी पत्रावळीवरती शाळू पसरवून घेतील. तर आता ह्यांनी त्याच्यावरती असं व्यवस्थित शाळू पसरवून घेतलेत आणि आता त्याच्यावरती हे 2 कर आणि वर ठेवणार आहेत. आणि ते आता ठेवलंय तर त्याच्यामध्ये पाणी सुद्धा ओतायचं असतं. आता त्याला गुलाल लावून घ्यायचा. तर 5 ठिकाणी गुलाल लावून घेतलेला आहे ह्यांनी. आणि याच्यातलं एक आता नैवेद्य उचलून त्या करवर आहे त्याच्यावर ठेवतील. आणि हे असं पूजन आमच्या इथं आज गावामध्ये प्रत्येक घरामध्ये केलं जातं. तर आता नैवेद्य ठेवून झालेला आहे. नैवेद्य अर्पण सुद्धा करायचा असतो, दाखवायचा असतो. आणि घरातल्या देवाचा सुद्धा आता नैवेद्य वेगळा भरलेला आहे, तो सुद्धा ह्यांनी दाखवून घेतील. आणि आता तुमच्या बरोबर ह्यांनी शेअर करणार आहे ते म्हणजे हा जो नैवेद्य आहे तो ह्या पत्रावळीवरती ठेवणार आहेत. आणि आता ही पत्रावळी त्याच्या खाली एक ताट घेऊन ह्यांनी स्मशानभूमीमध्ये जाऊन हा नैवेद्य ठेवून येणार आहेत. आणि ते सुद्धा थोडक्यात तुमच्या बरोबर शेअर करतो. स्मशानभूमीत जो नैवेद्य घेऊन जायचा आहे तो असा भरलेला आहे, पत्रावळीवरती घेतलेला सुद्धा आहे. आणि तिथे लावण्यासाठी उदबत्ती, गुलालाची पुडी करून दिलेली आहे इथं, आणि काडी पेटी आणि एक पाण्याचा रिकामा ग्लास घेऊन निघाले आहेत, कारण तिथं पाणी आहे ते फक्त घेऊन म्हणजे तिथं अर्पण करायसाठी, नैवेद्य दाखवायसाठी. तर आता ह्यांनी असा रुमाल घेऊन हे ताट घेऊन निघाले आहेत. अर्णवला ऐकू आलं नाही. तर ह्यांनी आता नैवेद्य घेऊन निघालेत आणि आता मी कॅमेरा ह्यांच्याकडे देते.
तर तुम्ही आत्ताच बघितलं आम्ही अक्षय तृतीयाचं कसं पूजन केलं ते मी सकाळी व्हिडिओ करून ठेवलेला तुमच्या बरोबर शेअर करण्यासाठी. आणि आता आज शुक्रवार आहे तर आम्ही निघालो आहे काळाईचं दर्शन घ्यायला. आणि बघू शकता दुपारचे 1 वाजलेत आणि भरपूर आभाळ आलेला आहे आणि वारं सुद्धा सुटलेलं आहे. ह्या कोपऱ्यात तर जास्तच आभाळ आलंय आणि इकडं म्हणजे इकडं आलं तर आभाळ, इकडं आलं तर आमच्या इथे पाऊस येतो वाळवानं. बघूया आता. एकदम असं गार छान वाटते. कुठं तर पाऊस पडतोय बहुतेक. नाही ह्या कोपऱ्यावर पाऊस आलाय म्हणजे आपल्या इकडे येणार नाही बहुतेक कारण इकडे मोकळच आहे. इकडे काळवंडलंय आणि तिकडच्या साईडला आभाळ सगळं मोकळं आहे. तर आपण जाऊया आणि टेरिस वरून बघूया कसं दिसतंय ते. आणि मी सकाळी तुमच्या बरोबर पत्रावळ्या दाखवल्या पुढच्या ताईंनी आमच्या तयार केलेल्या. तर त्या उडून सगळ्या अंगणात आलेल्या आणि पल्लवी म्हणजे त्यांची मुलगी वर ती गोळा करायला लागल्या. स्वीटी पाऊस सुटलाय पाऊस. स्वीटी तोंड वाकडं कर तोंड वाकडं करत्या हाय का. उठते कपडे तर दीदींनी सुकत घातलेली कपडे पण गोळा केलेत. आणि इथं समू दुर्गा पल्लवीला मदत करायला लागलेत. आणि इकडे अजून अशा पत्रावळ्या पल्लू घावतेत का हातात. वारं जास्त सुटले ग पण नाही इकडं पाऊस अजून काय असा उठलेला नाही त्यामुळे काय माहित पाऊस येणार पण नाही. पण तर या इकडे तुम्ही बघू शकता भवानीच्या माळावरती. हा तर हे आहे आपलं शेत. तर इथंच पलीकडच्या साईडला भवानीचं मंदिर पण आहे. आणि आता तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण साईडून मोकळे आभाळ फक्त इथं गावावरती चालय आभाळ. चला तर आता आपण जाऊया काळामोडीला. नाही येणार पाऊस नुसतं वारं सुटलंय बघा. नाही येत बघा तुम्ही. पाऊस येणार असता तर इकडं आता चालू झाला असता. तिकडे जरा झिरमट पडते खरं डोंगरावर. हो एक पत्रावळी ठेवल्या टेबलवर हाय का. किती मोकळे झाले एवढ्यातल्या एवढ्यात. तर चला आता खूप वेळ व्हायला लागलाय आपण जाऊया काळामोडीला. आणि आत्ताच आम्ही तुम्हाला दाखवले की त्या पाऊस सुटलेला आहे आणि वारं सुटलेलं आहे. तर लाईट गेल्या पण. आणि श्रीशाला चल म्हंटल ती काय येत नाही. चला तर आपण आता काळामोडीला जाऊया. आणि आम्ही मागच्या वेळेस काळामोडीचा व्हिडिओ शेअर केला तर आम्ही मधली रस्ता दाखवलेली. तर आता सुद्धा आम्ही त्याच रोडने निघालोय. आणि अजून एक गोष्ट शेअर करते ते म्हणजे
काल ज्या बैलगाडी शर्यती झाल्या त्या कुठे झाल्या ते पण दाखवते आणि तिथून आपले शेत किती लांब आहे ते सुद्धा आज बघूया। तर काल इथं जत्रा जशी भरते तशी लोक होती, एवढी गर्दी होती आणि आज तुम्ही बघू शकता तर इथंच काल बैलगाड्यांच्या शर्यती झाल्या पूर्ण ह्या सगळ्या रानामध्ये आणि ते रान सोडलं आणि इथं होतीच बैलगाडी आणि बरोबर इथं ऊस आहे की लगेच आपलं शेत आलं। हे शेत आहे आपलं। रायबा काय करतो बघ खिडकीतून? रायबा नाना इतकी नाना उघडलं कसा बसलाय बघ दाखव धरा। तर आता तुम्ही इकडं पण वातावरण बघू शकता। रायबा उठला रायबा बसला होता बिचारा, इथलं भेटायला रायबा बस की रवंत करत बसला होता का उठलास? जाऊ का रायबा? टाटा। हो तुम्हाला बघायला लागला, या की आल्यावर। अहो काय म्हणतोय? अहो हाक मारल्यावर असं ओ ओ केला ग तो आवाज देत। या की हो, या म्हणून राजला उकर। नाना झोपा। नाना आमच्या ऐकायला येत नाही, झोपा। हा तर बघू शकता कसं काळवंडून आलंय ते, कसलं काळवंडलंय हो। रायबा बिचारा कसला उठला माहिती, चंचल ते ना। तुम्ही गेला नसता तर बसला असता व नक्की वरडत। त्याला वेळ झाला का नाही, मी आला लय दागा करतो। नाना सांगते लवकर जा, दागा करतो लय। मी तुम्हाला पण सांगते की नाही, टाइम टू टाइम। चला तर आता आपण जाऊया आणि कामोडीमध्येच भेटूया। तर हा आता संपला, म्हणजे इथपर्यंत आहे गावचा रस्ता, इकडे जातो कासेगावकडे रस्ता आणि इकडे जातो कामोडीकडे रस्ता, म्हणजे इकडे हायवेला रस्ता गेलेला आहे, लगेच हायवे येतो। तर आता जाऊया आणि असा इथं थोडासा कच्चा रस्ता आहे, पुढे गेल्यानंतर रस्त्याचं काम झालेलं आहे ते तर मी तुमच्या बरोबर शेअर केलंच। आणि अशी सगळी इकडच्या साईडला म्हणजे रानच आहेत, पूर्ण रान आहेत आणि एक घर आहे मला आवडतं, तर ते सुद्धा आता तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे। ओ तिथे शिस्तीत गाडी घ्या काय? माझ्या आवडीचं घर, माझ्या आवडीचं घर। अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपण पोहोचलेलो आहे काळमवाडीमध्ये
आणि रोड जर चांगला असेल तर म्हणजे लगेचच येऊ शकतो इथं मधल्या रस्त्याने. आणि आमच्या गावातल्या काही काही लेडीज तर चालत पण येतात. तर काळामोडीमध्ये पण दुपारची किती शांतता आहे. आणि इथं आहे मंदिर, पण आपण चाललो आहे आता 20व्या स्थानाजवळ. तर हा आहे काळामोडीतला गावातला रस्ता. फाट 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 फाट. इथं आपली बुलेट लय आवाज करायची. श्री स्वामी समर्थ स्नॅक सेंटर. किती पळल्या का दिसते माहिती आहे व्हिडिओत. गाडी हो. आपण 2 मिनिटात. घ्या बघू बघ पुढे गाडी. अरे वा वा वा. चला तर मंदिर बंद आहे, आता उघडलंय. आपण आणि देवाचं दर्शन घेऊन नैवेद्य ठेवूया. हो, ह्या वेळेस मी काडी पेटी आणलेली नाही, खरी तर काडीची पेटीच नाही आता. नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि. धावली. बघे ओम नमः शिवाय. चला पाणी मागते ना.
बघे की कळते. नाही ना, नाही पाणी मागच्या वेळेस घातलेलं नाही, छान वाटते. तर सकाळपासून तुमच्या बरोबर म्हणजे जे आम्ही करवर पूजलं, अक्षय तृतीयाची आमच्या इथं अशी पूजा असते छोटीशी, ती तुमच्या बरोबर शेअर केली. नंतर पाऊस सुद्धा उठलेला, ते सुद्धा थोडक्यात दाखवलं आणि म्हटलं चला शुक्रवार आहे तर काळाईचं दर्शन पण घडूया. कारण बरेच जण काळाईचं दर्शन घेणारे पण आहेत, त्यांना आवडतं काळाईचं दर्शन घ्यायला. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विसरू नकाच आणि पुढे सुद्धा विसरू नका, अजून आम्ही तुमच्या बरोबर तिथे दर्शन घेतलेलं आणि मंदिरात जाऊन नैवेद्य ठेवलेला शेअर करणार आहे. अजून व्हिडिओ संपलेला नाही, शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद.